बाबासाहेबांच्या काळामध्ये लेखक शाहीर होते. त्यांनी बाबासाहेब असताना लिहिलं होतं, जग बदल घालून गावामध्ये सांगून गेले भीमराव, गुलामगिरीच्या चिखलात ऋतू बसला काय रावत, हे बिनीवरती घावं म्हणजे सांगून गेले भीमराव, जग बदल घालून घावं. ज्यांच्या पूर्वजांनी या मैदानावरती तलवारी गाजवल्या आणि युद्ध जिंकलं, त्यांचेच वारस आज याच मैदानावर लोकशाहीतली पुस्तकं गाजवत आहेत आणि विचारांचं मैदान जिंकत आहेत. आज इथं 20 लाखापेक्षा जास्त अनुयायी इथं आलेले आहेत आणि तितक्याच ताकदीनं ते सगळे अनुयायी आज या पुस्तकांच्या स्टॉलवरती आलेले आहेत. आज या महाराष्ट्रात मराठी पुस्तकाचा जर सगळे इतिहास बघितला, आजची अवस्था बघितली, तर मराठी वाचन संस्कृती टिकवण्याचं काम जर कोण करत असेल तर ते बाबासाहेबांच्या अनुयायी करत आहेत. तुम्ही भेड बकरीच्या अवलाद नाही, तुम्ही सिंहाचे छावे आहात, हे बघायचं असेल तर या स्तंभाजवळ या आणि तिथं वाचा. बाबासाहेबांनी इथं येऊन सांगितलं. भीमा कोरेगाव विजय स्तंभाजवळ भीमा कोरेगावला रणस्तंभाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी राज्य आणि देशभरातून अनुयायी लाखोच्या संख्येनं आलेला आहेत. मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुस्तकं जी खरेदी आहे त्या पुस्तकं आणि ग्रंथ खरेदीसाठी मोठी गर्दी या ठिकाणी आहे. ज्या पद्धतीनं चैत्यभूमी असेल, दीक्षाभूमी असेल, या ठिकाणी गिनीस बुकामध्ये नोंद होईल असे 4-4 कोटीची पुस्तकं विकली जात आहेत. अशीच पुस्तकाची ग्रंथ विक्री या ठिकाणी भीमा कोरेगावच्या रणमैदानात होताना दिसतंय. विशेष म्हणजे या ठिकाणी जागतिक ख्यातीचं पुस्तक ज्यांनी लिहिलंय, जगदीश ओहोळ माझ्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत या ठिकाणी करतोय. सर, काय सांगाल? प्रचंड पुस्तकाला प्रतिसाद आहे, उदंड प्रतिसाद आहे. काय एकूणच आपली भावना आहे? विजय स्तंभाला अभिवादन करायला बाबासाहेब दरवर्षी 1 जानेवारीला यायचे आणि आता देखील हा जो जनसमुदाय आहे तो लाखोच्या संख्येनं उसळतोय. काय भावना आहे आणि या पुस्तकाला कसा प्रतिसाद आहे? मी पहिल्यांदा हे सगळं पुस्तकाचं, माझ्या पुस्तकाबद्दल बोलण्याआधी एक वाक्य बोलेल. ते वाक्य इथल्या प्रत्येकाच्या काळजापर्यंत जाईल. ज्यांच्या पूर्वजांनी या मैदानावरती तलवारी गाजवल्या आणि युद्ध जिंकलं, त्यांचेच वारस आज याच मैदानावर लोकशाहीतली पुस्तकं गाजवत आहेत आणि विचारांचं मैदान जिंकत आहेत. अशी ही लढाई आता नव्याने सुरू झालेली आहे आणि लोकशाहीच्या लढाईमध्ये आपण, तुम्ही आता जे म्हणालात, आपलं मुंबईमध्ये नंतर नागपूरला जी रेकॉर्ड होतात पुस्तक विक्रीची, मी तर म्हणतो त्यापेक्षा मोठे रेकॉर्ड आता या भीमा कोरेगावच्या मैदानामध्ये होत आहेत. आज इथं 20 लाखापेक्षा जास्त अनुयायी इथं आलेले आहेत आणि तितक्याच ताकदीनं ते सगळे अनुयायी आज या पुस्तकांच्या स्टॉलवरती आलेले आहेत आणि खूप प्रचंड प्रतिसाद सगळ्याच पुस्तकांना आहे. सगळ्याच लेखकांच्या पुस्तकांना चांगला प्रतिसाद आहे आणि लोक वेगवेगळ्या पुस्तकाविषयी जाणून घेत आहेत, कुतूहलानं समजून घेत आहेत आणि हा इतिहास देखील लोक समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबासाहेबांनी जे बघितलं तर आपण, बाबासाहेबांनी जे काही संदेश दिलेत की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, गुलामाला गुलामीची जाणीव द्या म्हणजे तो बंड करून उठेल, आणि शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा जो मूलमंत्र बाबासाहेबांनी या ठिकाणी दिला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाबासाहेबांनी स्वतःला राहण्यासाठी घर नव्हे तर ग्रंथ ठेवण्यासाठी दादर येथील, मुंबईतील राजगृह बांधला. पुस्तक प्रेमींची संख्या वाढते. एका बाजूला प्रगत तंत्रज्ञान होत आहे, इंटरनेटचा जमाना आहे, संगणकीय युग आहे, अशात ही कशा पद्धतीनं वाचन संस्कृती टिकलेली आहे. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे वाचाल तर वाचाल. आता मी येताना त्या ठिकाणी अनेक वृद्ध महिलांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्या डोक्यावरचं ओझं मी हातात घेतलं तर ते ओझं मला देखील उचलता येत नव्हतं. इतकं ओझं ते त्यांच्या नातवांना वाचण्यासाठी किंवा स्वतः वाचण्यासाठी पुस्तकं नेत होत्या. अनेक तरुणांच्या हातामध्ये पुस्तकं, या ठिकाणी ग्रंथ मला दिसत होते. कसा बदल आहे? बाबासाहेबांची, बहुजन महापुरुषांची चळवळीला गती येते. नक्की नक्की. आता जे आपण बोलला की वाचन संस्कृती हा जो मुद्दा आहे ना, मी आता खूप गांभीर्यानं एक वाक्य बोलतोय की आज या महाराष्ट्रात मराठी पुस्तकाचा जर सगळे इतिहास बघितला, आजची अवस्था बघितली, तर मराठी वाचन संस्कृती टिकवण्याचं काम जर कोण करत असेल तर ते बाबासाहेबांच्या अनुयायी करत आहेत. कारण दर महिन्याला बाबासाहेबांच्या विचारांचा एक कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणावर संपन्न होतोय. मोठ्या प्रमाणावर होतो, छोटे तर रोजच चालू आहेत, पण मोठ्या प्रमाणावरती मोठा कार्यक्रम एक संपन्न होतोय आणि तिथं लाखोंच्या पुस्तकांची उलाढाल होते आणि वाचन संस्कृती हे सगळे भीम अनुयायी टिकवण्याचं काम करत आहेत आणि खूप ताकदीने करत आहेत. आणि त्या माध्यमातून लेखक, प्रकाशक आणि विक्रेते ही सगळी फळी जी जगवण्याचं काम, त्यांना काम देण्याचं काम हे सगळे वाचक करत आहेत. ही खूप मोठी क्रांती बाबासाहेबांच्या विचारातून होत आहे आणि आजच्या या दिनाला एक वेगळं महत्व आहे. काय महत्व आहे? आज जी तारीख आहे 1 जानेवारी 2026 आहे. आजपासून जेव्हा आपण 99 वर्ष मागे जातो
तेव्हा 1 जानेवारी 1927 या दिवशी बाबासाहेब या स्तंभासमोर आले होते आणि त्या बाबासाहेबांच्या येण्याचं शतक महोत्सवी वर्ष सुरू झाले. ही खूप क्रांतिकारी गोष्ट आहे की बाबासाहेब या मातीत आले, त्याचं शतक महोत्सवी वर्ष सुरू झालेलं आहे आणि हे अख्खं वर्ष वेगळ्या प्रकारे बाबासाहेबांचा हा जो संदेश आहे की तुम्ही भेड बकरीची औलाद नाही, तुम्ही सिंहाचे छावे आहात, हे बघायचं असेल तर या स्तंभाजवळ या आणि तिथं वाचा. बाबासाहेबांनी इथं येऊन सांगितलं, हे समजून घेण्याचं हे वर्ष आहे. मग हे काय समजून घ्यायचं आपल्याला, तर तो काळ तलवारीचा होता, आजचा काळ हा लेखणीचा आहे, लोकशाहीचा आहे. आणि त्या लोकशाहीमध्ये हे सगळे बाबासाहेबांचे अनुयायी, त्यातलं जे युद्धाचं शस्त्र आहे पुस्तक, त्याच्यावर प्रेम करताना दिसत आहेत. हे खूप चांगलं चित्र आहे. सर, मला सांगा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि समतेचं प्रतीक म्हणून देखील हा विजय स्तंभ ग्वाही देतोय. जगभरामध्ये आपण या पुस्तकाचं शीर्षक दिलंय, जग बदलणारा बाप माणूस. कोलंबिया विद्यापीठ असेल, अमेरिका असेल किंवा न्यूयॉर्क असेल किंवा इतर लंडन असेल, या सर्वच ठिकाणी बाबासाहेबांचं अस्तित्व दिसतंय. तर नव्हे तर तिथे बाबासाहेबांचे पुतळे आणि बाबासाहेबांच्या आठवणी जतन करून ठेवलेल्या आहेत. जगामध्ये बाबासाहेब कशा पद्धतीनं पोहोचलेले आहेत कसं बघता. पुस्तकामध्ये शीर्षक तर खूप चांगलं आहेच, मात्र पुस्तकामध्ये त्याचा आशय काय थोडक्यामध्ये? पुस्तकाबद्दल सांगायचं तर पुस्तक फक्त 24 महिन्यामध्ये, या पुस्तकाची आता 65वी आवृत्ती आणि 68वी पण सध्या सुरू आहे. म्हणजे दर महिन्याला 2-3 आवृत्त्या निघत गेलेल्या आहेत आणि अशा प्रकारे पुस्तक लोकप्रिय होत आहे. मला पुस्तकाच्या लोकप्रियतेपेक्षा आज ते पुस्तक कंटेंट मुळे मागणारी इथं 90% लोक आहेत आणि त्याचा मला जास्त आनंद आहे. आज सकाळपासून तरुण, अगदी म्हणजे 18 वर्षाचा, 20 वर्षाचा, 25 वर्षाचा पोरगा, मुलगी येऊन म्हणते मला हे पुस्तक वाचायचंय किंवा मी हे 2 वेळा वाचलंय. म्हणजे हे वाचन संस्कृतीमध्ये या पुस्तकाला जे महत्व आलंय किंवा तरुण पिढी वाचत नाही असं जे म्हटलं जायचं, ते मी गेले 2 वर्ष झाला अनुभवतो, ते खोटं आहे. तुम्ही जर तरुण पिढीला त्या दर्जाचं देणार असाल, त्यांना आवडेल असं देणार असाल, तर ते वाचत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर वाचत आहेत. आज तुमचा मुख्य प्रश्न जो होता की आज जो जयस्तंभ आपण हे करतोय, बाबासाहेबांचा विचार आणि जग बदलणारा बाप माणूस, तर जग बदलणारा हे अनेकांना आजपर्यंतही अनेकांना प्रश्न होता की जगदीश ओवाळने जग बदलणारा का लिहिलं. तर बाबासाहेबांच्या काळामध्ये लेखक शाहीर होते, त्यांनी बाबासाहेब असताना लिहिलं होतं, जग बदल घालून घावं मध्ये सांगून गेले भीमराव, गुलामगिरीच्या चिखलात ऋतू बसला काय रावत, हे बिनीवरती खावं म्हणजे सांगून गेले भीमराव, जग बदल घालून घावं. म्हणजे अण्णाभाऊ साठेंना कळलं होतं की बाबासाहेब हा जग बदलायला सांगणारा विषय आहे आणि आजपर्यंत लोकांना अनेकांना कळलं नाही की जगात बाबासाहेबांचा काय इफेक्ट आहे. तर तो जगात बाबासाहेबांच्या विचारांचा काय इफेक्ट झाला तो या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आज शौर्य दिनाच्या निमित्तानं मी एक छोटे सूत्र सांगू इच्छितो आपल्याला की 1818ला 1 जानेवारीला हे युद्ध होतं आणि या युद्धाच्या नंतर पुढच्या 25-26 वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये महात्मा फुले जन्माला येतात आणि महात्मा फुलेंचं कार्य जसं पूर्णत्वात जाताना दिसतं तसं महात्मा फुलेंच्या पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला येतात आणि अशा प्रकारे ही विचारांची मालिका सुरू राहते. म्हणजे मला वाटतं की भीमा कोरेगावचं जे युद्ध आहे ते पुढच्या फुले शाहू आंबेडकर या परिवर्तनासाठी जमीन सुपीक करण्याचं काम करणारं युद्ध होतं आणि त्या माध्यमातून पुढे जाऊन शिव फुले शाहू आंबेडकर हा विचार पुढे अधिक ताकदीनं रुजलेला दिसतो. सर, एक शेवटचा प्रश्न आहे, आपण तरुण आहात, व्याख्याते आहात, कमी वयामध्ये जगामध्ये पोहोचलेले आहात, देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपलं जग बदलणारा बाप माणूस जातोय. बाबासाहेबांचं ऋण आणि बाबासाहेबांचे प्रचंड उपकार आपल्यावर आहेत. तरुणांना काय संदेश द्याल? आता मला एक समाधानकारक बाब वाटली की तरुणांच्या हातामध्ये मला हे ग्रंथ दिसले, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ दिसले, बाबासाहेबांचं संविधान दिसले. एका बाजूला 31च्या रात्र ही गाजवण्यामध्ये, डीजेच्या तालावर नाचण्यामध्ये तरुणाई त्या ठिकाणी अतिशय दंगगुंग झालेली आहे, तर दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांचा अनुयायी, बाबासाहेबांची तरुण पिढी जी आहे ती बाबासाहेबांचा विचार, परिवर्तनवादी लढाई, परिवर्तनाची जी काही चळवळ आहे ती ताकदीनं पुढे नेते. कसं बघता आणि तरुणांना काय संदेश आहे? नक्की गेल्या मागील 10 वर्षामधलं हे अधिक जोरात झालेलं परिवर्तन आहे की हा सगळा जो आंबेडकरी समाज आहे, आंबेडकरी तरुण आहे, हे म्हणजे मला तर आज दुपारी एक झाले हॅपी न्यू इयर म्हणल्यावर माझ्या लक्षात आलं की नवीन वर्ष चालू झालंय. म्हणजे भीमा कोरेगाव हा इतिहास आणि त्याचं सेलिब्रेशन इतक्या मोठ्या स्तरावर गेलेलं आहे